बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक अर्जुन जाधव लिखित कादंबरी प्रेयसी एक आठवण. प्रकरण 6. बोलण्याच्या नादात सर्वजण बागेत येऊन पोहोचले. आपापला रुमाल जमिनीवर अंथरून खाली बसले. पक्याची बागेत इकडे तिकडे नजर फिरत होती. विनोदी आणि खोडकर माणूस एका ठिकाणी शांतपणे बसू शकत नाही. जर तो शांत बसला तर तो विनोदी आणि खोडकर कसला म्हणायचा? तो काहीतरी विनोद खोड्या करण्याचा प्रयत्न करणारच. अरे बघा ना, त्या बाकावर बसल्या मुलामुलींकडे. ती काय करतात ते बघा. या उघड्या बागेत असं खुल्लम खुल्ला करणं शोभतं का? ती दोघं आपल्या तोंडात तोंड घालून मधुर रसग्रहण करीत आहेत. त्यांना जनाची नाही पण मनाची तरी लाज वाटायला हवी. नको तो प्रकार करताना. पक्याने आपल्या खोड्या करायला सुरुवात केली. अरे आम्हाला काय करायचं? त्यांना लाज लज्जा नाही. तू तिकडे बघू नकोस, इकडे बघ, सोम्या बोलला. का नाही बघायचा विदाऊट पिक्चरचा शो? चालू दे रे तुझा बिंदास्त पिक्चर, आम्ही प्रेक्षक बसलोत. पक्याने त्या आपल्या प्रेयसीच्या तोंडात तोंड घालून बसल्या मुलाला उद्देशून टोलाला गावला. पक्या, उगाच त्या दोघा लैला मजनूच्या फंद्यात पडू नकोस. ती थोडा वेळ टाइमपास करतील आणि निघून जातील. तारुण्याच्या काठावर झुलत आहेत ती. त्यांच्याकडे पाहून त्यांना नजर कशाला लावतोस? जरा मजेत आल्यात मजा करू देत. त्यांच्यात व्यत्यय आणू नकोस. तू काहीतरी सर्वांना खायला घेऊन ये. जा, तू येईपर्यंत निघून जातील, कल्पना म्हणाली. कल्पनाने जणू पक्याला आदेशच दिला. चालू दे जोरात, असं म्हणून तो दुकानाच्या दिशेनं निघाला. किती खोड्या करतो हा तुमचा मित्र. पक्या खूप रंगेल दिसतोय. नाटकात विनोदी पात्र करायला द्यायला हवं याला. नाट्यग्रह डोक्यावर घेईल आणि प्रेक्षकांना पोट धरून हसायला लाविला. बराच वेळ गप्प असणारा दशरथ बोलला. त्याला खूप सवय आहे खोड्या करायची, पण मनाने अगदी स्वच्छ आहे ना तो. समाजात घडत असणारी वाईट कृत्ये त्याला अजिबात पाहवत नाही. त्याला लगेच राग येतो. तेही त्याचं बरोबर आहे म्हणायचं. दिवसा ढवळ्या नको ते प्रकार करायचेच कशाला? आता तो इथे नाही म्हणून सांगते. मगाशी कॉलेजमध्ये जीन्स पॅन्ट घालून आलेल्या त्या मुलींची वागणूक मलाही पटली नाहीये. आम्ही त्याच्या बाजूने कोणी कौल दिला असता तर तो जास्त बोलत बसला असता. आम्ही सर्वजण कायम त्याला कमी बोलण्यासाठी दडपण आणत असतो. जितका तो चांगला आहे तितका अक्करमाशी आहे. मागे एकदा एका माणसाला मारायला चाकू घेऊन धावला होता. त्याचा कोणत्या तरी कारणावरून वादविवाद झाला होता. तसा आपल्या चांगल्या मित्रासाठी जीवही देणार आहे. म्हणून तो आमच्या सर्वांचा सच्चा दोस्त आहे. अडीअडचणीला धावून येतो. असा एखादा मित्र आपल्या ग्रुपमध्ये असायलाच हवा. सगळे मवाळ मताचे राहिले तर समोरील जहाल मताच्या ग्रुपशी भांडायला कोण जाईल? पक्या जहाल मताचा आहे. रेश्मा पक्याबद्दल अधिक माहिती दशरथला देत होती. दुकानात गेलेला पक्या कागदात समोसे बांधून घेऊन आला. त्याने ती कागदाची पुडी सर्वांसमोर सोडली. अरे वा पक्या, आज तू इतके समोसे आणले, क्या बात है. पैसा भरपूर पाकिटात असणार. काईला थाप मारून तिच्याकडे उकळलास. सोम्यामध्येच वखला. तुला काय करायचंय रे? गप खाता येत नाही? सर्वांना पुरतील एवढे आणलेत. सोम्या, उगाच नको ती चौकशी करत बसू नका. पक्याने सोम्याला दम भरला. अरे एवढा चिडतोस कशाला? तू आमची मस्करी करतोस, मग आम्ही करू नये का? सोम्या बोलला. कशाला उगाच वादविवाद घालत बसला आहात? समोसे खा. वाद घालत बसायची तुम्हाला लागणच लागली आहे. कल्पनाने मध्येच तोंड घालून वादाला पूर्ण विराम दिला. एकमेकांची टिंगल टवाळी करत
ही सर्वजण कॉलेजचा पहिला दिवस बागेत साजरा करीत होती. आज सर्वजण खूप दिवसांनी एकत्र आली होती, त्यामुळे सर्वजण मजा मस्तीचा आनंद लुटत होते. 10वीची परीक्षा झाल्यापासून सर्वजण एकमेकांपासून दूर गेली होती. कोणी गावी गेलं तर कोणी देवदर्शनासाठी गेलं. एकमेकांपासून दूर गेलेली मैत्रीची मने निवांतपणे गप्पा गोष्टी करत बसली होती. 2.5-3 महिन्याचा दुरावा आज जवळ आला होता. त्यांच्यात दशरथही सामील होऊन आनंद लुटत होता. दशरथ, तू आणखी एखादी कविता बोल ना. त्यानिमित्ताने तुझ्या कलेची आम्हाला पारख करता येईल. झकासपैकी छानशी बोल ना. पक्या दशरथला म्हणाला. मी कविता. दशरथ थोडा अडखळत बोलला. का? तू कविता करत नाहीस? म्हणजे कल्पेनं तुझी ओळख खोटी करून दिली असं वाटतंय? नाही रे मित्रा, तिने माझी खरीच ओळख करून दिली आहे. ती खोटं कशाला बोलेल रे? पण यावेळी नको तेव्हा कविता बोलायची. दशरथ म्हणाला. नको तेव्हा म्हणजे रे? कविता कवीने केव्हाही सादर करून रसिकांचं मन जिंकायला हवं, त्यांना मंत्रमुग्ध करायला हवं. कवितेला वेळ काळ नसतो. हीच तर कवितेची खरी ओळख असते. बोल बघू एखादी झकास. सोम्या उत्साही मनाने बोलला. बोल दशरथ, बोल ना. वेळ कशाला? कोणत्याही विषयावर बोल. ती तुझी कविता सर्वांना आवडेलच. तुला आमच्या सर्वांकडून टाळ्यांची भरपूर दाद मिळेल. मग तुझा कविता म्हणायचा उत्साह आणखीनच वाढेल. आम्हालाही तुझ्या कवितेचा आनंद लुटता येईल. आम्ही सर्वजण तुझे व्यासपीठ समज. चालू कर. कल्पना म्हणाली. एखादी प्रेमावरची छानशी ठेक्यात बोल ना. या वयात प्रेमावरच्या कविता सर्वांना खूप आवडतात. तारुण्याच्या काठावर प्रेम मनात संचार करत असते ना. पक्या म्हणाला. बोलू का? पण मी ज्या कविता सादर करणार त्या सर्व काल्पनिक आहेत, हे पहिलं लक्षात असू दे. मगच बोलतो. दशरथ म्हणाला. बोल बोल, लवकर बोल. एका सुरात सूर मिसळत सर्वजण बोलले. कॉलेजची पहिली पायरी चढताना मी तिला पाहिलं. नकळत माझ्या मनाने तिच्या चरणी प्रेम फुल वाहिलं. ती पायरी चढत होती, मागे वळून पाहत होती. मागे वळून पाहताना ती हळूच गाली हसत होती. मला दिसत होती तिच्या डोळ्यात प्रेमाची वाहती गंगा. मला दिसत होती तिच्या डोळ्यात प्रेमाची वाहती गंगा. तारुण्याच्या उंबरट्यावर ती आली होती भलतीच रंगा. ती दिसत होती गोरी गोमटी छान, पण वयाने वाटत होती थोडीफार लहान. ती लहान आहे म्हणून मी थोडं बघायचं टाळलं. ती दुसऱ्याची लवर आहे, मला थोड्या वेळाने कळलं. दशरथच्या कवितांना सर्वांनी मनापासून दाद देत टाळ्या वाजवल्या. क्या बात है, क्या बात है. तुझी कविता खूपच छान, आम्हाला आनंदी करणारी ठरली. ए, अजून पुढे बोल ना. पक्या दशरथच्या पाठीवर शाबासकीची थाप मारीत म्हणाला. दशरथ कविता सादर करण्यात हुशार होता. त्याला टाळ्यांची दाद मिळत असल्यामुळे तो खूपच उत्साही झाला होता. आपली ओळख आपल्या या मित्र परिवाराला करून देण्याची हीच खरी ही संधी आहे. या संधीचं आपण सोनं केलं पाहिजे. आपली इमेज वाढवली पाहिजे. या उद्देशानं तो एकामागून एक अशा अनेक कविता चारोळ्या सादर करू लागला आणि टाळ्यांची दाद मिळवू लागला. राग नका मानू, मी तुझा होत नाही. काही दिवसापूर्वी होतो, आता उरत नाही. आई बापानं ठरवलं दुसरीशी लग्न, तू आणू नकोस मध्येच विघ्न. अरे वा, एकापेक्षा एक सरस चांगल्या कविता तुझ्या मनात भरल्या आहेत रे. मी तर खूपच आनंदून गेलोय. माझा आनंद माझ्या हृदयात मावेना झालाय. नव्या उमेदीचा नवा सवंगडी आम्हाला मिळालाय. दशरथच्या कविताबद्दल माझ्या वतीने सर्वांना स्पेशल चहा. सोम्या आनंदाच्या भरात बोलून मोकळा झाला. दशरथच्या कविता सर्वांना खूप आनंद देऊन गेल्या होत्या. तारुण्याच्या काठावर वावरणाऱ्या तरुण मुला मुलींना प्रेम कवितांचं खूप वेळ असतं हे अचूक ओळखून त्याने प्रेम कविता सादर केल्या आणि आपल्या मित्र मैत्रिणींची मनं जिंकून घेतली.
दशरथ, तुझ्या कवितातून मुलाच्या भावना मांडल्यास. एखादी मुलगीचीही बोल ना. रेश्मा बोलली. बरं ठीक आहे, प्रयत्न करतोय. दशरथ म्हणाला, एका मुलाने वाटेने जाताना वाटेवरच्या मुलीवर मारला डोळा. ती रणरागिनी, तिला आला राग, तिने तर सरळ फोडला त्याचा डोळा. रेल्वेने जाताना एका मुलाने केला टाटा, तिने सरळ काढला पायातील वाटा. तो मारत होता तिच्यावर लाईन, म्हणून मागायला गेलो वहीवर शाईन. तिने गोड गोड बोलून त्याला पाजली द्राक्षाची वाईन. वा रे वा, मुलीची बाजू मांडणारी ही कविता तुझ्याकडे आहे. ते ऐकून किती बरे वाटले ना. रेश्मा इतर मुलांकडे कानाडोळा करून पाहत म्हणाली, अगं एवढ्याच नाहीत, खूप कविताचा खजिना आहे त्याच्याकडे. गावाच्या मातीतील हा खजिना घेऊन आला इकडे. कल्पना दशरथकडे पाहत म्हणाली. या सर्वांची हळूहळू बागेतील मैफल संपत आली. कॉलेजमध्ये सर्वजण मिळून मिसळून जात येत होती. कॉलेजचा एक एक दिवस मागे सरकत होता. दशरथ कॉलेजमध्ये अनेक मित्रमैत्रिणी जोडत होता. त्याचा पूर्ण कॉलेजमध्ये दांडगा जनसंपर्क वाढला होता. कविता व कथेच्या माध्यमातून ज्युनियर पासून ते सिनियर पर्यंतच्या सर्व मुलामुलींशी त्याने मैत्रीचे नाते जोडले होते. शिक्षक वर्गाशी तर आपुलकीचे संबंध निर्माण करून त्याने गुरु शिष्याचं नातं घट्ट विणलं होतं. कॉलेजमधील प्रत्येक उपक्रमात तो धावून जात होता. हम भी कुछ कम नहीं है हे तो दाखवून देत होता. मी खेडेगावातीलच आहे, पण येथील मुलांपेक्षा कितीतरी सरस आहे हे सिद्ध करून दाखवायला सुरुवात केली त्याने. सुरुवातीला काही मुलांनी त्याला गावरान बाबू म्हणत चिडवायला सुरुवात केली होती. त्यांच्या नाकावर टिचून त्याने कॉलेजमध्ये आपल्या नावाची वेगळीच ओळख निर्माण केली. दशरथ बोलण्यात, खेळण्यात, अभ्यासात सगळ्यात हुशार निपजला. भाषण तर तो जबरदस्त नेत्याला लाजवेल असं या वयात करत होता. आवाजही भरदार असल्यामुळे भाषण ऐकण्यास कॉलेजमधली मुलं मुली जमा होत. सर्व बाजूंनी तो संपन्न झाला होता, पण आर्थिक परिस्थिती मात्र बिकटच राहत होती. कलेच्या जोरावर शिखर सर करत होता एवढं मात्र खरं. कॉलेजने 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन केलं होतं. मुला मुलींचे असे वेगवेगळे गट निर्माण केले होते. माझा देश आणि मी देशासाठी काय प्रबोधन घडवून आणेन हा मुलाच्या गटांसाठी विषय होता, तर हे कुठेतरी थांबायला हवं. हा स्त्री भ्रूण हत्येचा विषय मुलींसाठी होता. या वक्तृत्व स्पर्धेत दशरथने मुलाच्या गटातून पहिला व कल्पनाने मुलीच्या गटातून दुसरा क्रमांक पटकावला. वक्तृत्व स्पर्धेमुळे दशरथ कॉलेजचा जणू हिरो झाला. भाषणातील त्याची शब्दफेक प्रत्येकाला भावली होती, हृदयाला जाऊन भिडली होती. कॉलेजने त्याचा मोठ्या आदराने सन्मान केला. असा बेधडकपणे भाषण करणारा, समाजाच्या तळामुळाशी पोचणारा विद्यार्थी आपल्या कॉलेजला लाभला हे आपल्या कॉलेजचं भाग्य. अशा शब्दात प्राचार्यांनी दशरथच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली. अशी गुरुवर्याची प्रेमळ शाबासकीची थाप कमी विद्यार्थ्यांना मिळत असते. प्राचार्याने दशरथच्या पाठीवर मारलेली शाबासकीची थाप त्याला उमेदी व उत्साह निर्माण करणारी होती. आयुष्यात काहीतरी करू पाहणारा, धडपडणारा मुलगा नेहमी शाबासकीच्या थापेसाठी आतुरलेला असतो. अशा मुलांना सदैव शाबासकीची थाप द्यावी. त्यामुळे ते आपलं कार्य करण्यासाठी गतिमान होतात, ध्येय गाठण्याच्या दिशेने झेपावतात. पण सर्वांच्या नशिबी ते नसतं. काही जणांना तर खूप उशिरा मिळते. गुरुवर्यांनी नेहमी आपल्या कर्तव्यनिष्ठ चांगल्या विद्यार्थ्याला शाबासकीची थाप पाठीवर द्यावी. त्याचं तो सोनं केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. तो सर्वांचं नाव लौकिक मोठं करू शकतो. हळूहळू दशरथ कथालेखन, काव्यवाचन, काव्यलेखन स्पर्धातून भाग घेऊ लागला. कुठे काव्यवाचन स्पर्धा आहे हे वर्तमानपत्रात वाचून तो त्या ठिकाणी जाऊ लागला. आपले विचार काव्यातून रसिकांसमोर मांडू लागला. त्यांच्या कविता अनेकांना आवडू लागल्या. काव्य वाचन, कथा लेखन, काव्य लेखन स्पर्धातून त्याला पुरस्कार मिळू लागले. त्याचे नाव वर्तमानपत्रातून झळकू लागले. तो नावारूपाला येऊ लागला. स्वतःच्या नावासोबतच कॉलेजचंही नाव मोठं करू लागला.
त्यामुळे तो कॉलेजमध्ये जास्तच प्रसिद्ध झाला. फावल्या वेळेत वर्गात काव्यवाचनाची मैफल रंगात येऊ लागली. कॉलेजमधील अनेक नवोदित कवी एकत्र येऊन कॉलेज विश्व नावाचं व्यासपीठ निर्माण केलं. या व्यासपीठाच्या नावांतर्गत महिन्यातून एखादा काव्यवाचनाचा जोरदार कार्यक्रम करण्यात येऊ लागला. हळूहळू कळीचं फूल होऊ लागलं. दशरथ आणि त्याच्या कॉलेजमधील इतर कवींनी आपल्या 1-2 कविता एकत्र करून कॉलेज प्राचार्यांची सहमती घेऊन कॉलेज विश्व आणि आमच्या कविता या नावानं काव्यसंग्रह प्रसिद्ध केला. त्या काव्यसंग्रहाला कॉलेजसह इतर कॉलेजमधूनही खूप प्रसिद्धी मिळाली. नवोदितांचं व्यासपीठ झाल्याचा आनंद सर्वांना होऊ लागला. कल्पनाने दशरथच्या वाढत चाललेल्या कार्याचं कौतुक म्हणून एक दिवस खास शिवलेली शर्ट पॅन्ट भेट म्हणून दिली. ही भेट देण्यासाठी तिने त्याला मुद्दाम बागेत बोलावलं होतं. कल्पनानं बोलावलं म्हणून तो तिला भेटायला मोठ्या आनंदाने बागेत गेला. कल्पना तिथे आधीच येऊन त्याची वाट पाहत बसली होती. कल्पना, का ग? आज तुम्हाला बागेत भेटायला बोलावलंस? एवढं कसलं महत्वाचं काम काढलंस? आपण घरी भेटलो असतो ना. काय सरप्राईज देणार का? इडली सांबार, वडा सांबार, मिसळ पाव. दशरथ कल्पनाची मस्करी करीत बोलला. होय, मी तुला आज सरप्राईज देणार आहे. ते तुझ्या हृदयात कायमचं घर करून राहणार. त्या सरप्राईजमुळे तू माझी सदैव आठवण करत राहशील. कल्पना म्हणाली, असलं कसलं सरप्राईज देणार? ह, माझी चेष्टा करतेस? चित्रपटातील डायलॉग मारतेस काय? ते लवकर बोल. या बागेत आपल्याला कोणतरी ओळखीचं पाहिल. उगीच तुझी माझी नगरात बोंबाबोंब होईल. होऊ दे ना झाली तर. कोण कशाला घाबरतंय? तू इथे असा जवळ बस आणि मी काय म्हणते ते तू नीट ऐक. समजलं? मी तुला आवडेल असा शिवलेला पॅन्ट शर्ट द्यायचं ठरवलंय. तुला कसले पाहिजेत बोल. कल्पना बोलली, अगं मला कशाला कपडे, शर्ट पॅन्ट? हे माझे छान आहेत. कपड्याच्या बदल्यात मला काहीतरी खायला सरप्राईज म्हणून दे ना. तेवढं सरप्राईज बस मला. उगाच खर्चास कारण कशाला? अरे बुद्धू, तुझे डोकं की खोकं म्हणायचं रे. मी तुला कपड्यांचं सरप्राईज देणार, खाण्याचं नाही. तुला नको ना? मग जा तू. मी एकटीच बागेत बसते. कल्पना थोडी रागावली आणि रुसवा चेहरा करून गप्प बसली. अगं कशाला रागवतेस? हा, कशाला रुसतेस? त्यापेक्षा तुझ्या मनात काय काय आहे ते करून टाक. नाही म्हणावं तर रुसणार, फुगणार. त्यापेक्षा तुझं मन जिंकणंच बरं. ते माझ्या हिताचं आहे. आत्ता कसा बोललास? माझ्या सोन्या. कल्पनाच्या चेहऱ्यावर हसू फुललं. काय? माझ्या सोन्या? हे काय नवीन म्हणायचं? अरे असं बोलायची मुलींची स्टाईल आहे. त्याकडे तू लक्ष देऊ नकोस. चल आपण रेडीमेड कपड्याच्या दुकानात जाऊया. तुला चांगले चांगले कपडे घेऊया. तुला शोभतील असे. आता हे तुझे साधे भोळेपण सोडून दे रे. पॉश राहायला शिक. या कल्पनाचा तू मित्र शोभायला हवास ना. कल्पना दशरथला घेऊन रेडीमेड्स कापड दुकानात गेली. तिला दशरथचं राहणीमान, लुक, पोशाख बदलायचा होता. ती दशरथवर खूप मनापासून प्रेम करत होती, पण उघडपणे बोलून दाखवत नव्हती. तिचं एकतर्फी प्रेम दशरथवर दडलं होतं आणि दशरथला म्हणावं तसं काहीच माहीत नव्हतं. मित्र मैत्रीण एकमेकाला भेट वस्तू देतात, आपली फ्रेंडशिप जपतात, याच विचारात तो होता. कल्पनाने दशरथला शोभतील, नीटनेटके वागतील असे टकाटक कपडे घेतले. ते कपडे दशरथला प्रथम घालून बघायला दुकानात सांगितले. त्याने घातलेले कपडे पाहत ती क्षणभर उभी राहिली. डोळे भरून पाहिलं, हृदयात साठवून ठेवलं. कापड दुकानातून दोघेही कपडे घेऊन बाहेर पडले. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात.
धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.